सध्याच्या चालू असलेल्या अमेरिका, इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे महाराष्ट्रात देखील मोठं संकट ओढावलं आहे। जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होताना दिसून येत आहेत। अनेक ठिकाणी गॅसची मोठ्या प्रमाणावर टंचाई देखील निर्माण झाली आहे आणि यामुळे सामान्य माणसाचं जीवन देखील पूर्णपणे विस्कळीत व्हायला लागलं आहे। नक्की कसा परिणाम होतोय आणि यावर केंद्र सरकारने काय भूमिका घेतली, तसेच सरकारच्या निर्णयामुळे कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमधून। नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, पालवी ॲग्रिको मधून मी मोनिका आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये आपले सर्वांचं मनापासून स्वागत करते। देशामध्ये वाढत्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आता मोठं पाऊल उचललं असून संपूर्ण देशामध्ये इस्मा म्हणजेच इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट लागू करण्यात आला आहे। आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत आहे आणि त्याचे पडसाद भारतातही उमटू लागले आहेत। त्यामुळे घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत चिंता अधिकच वाढली आहे। या वाढत्या तुटवड्यामुळे अनेक शहरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा कमी होऊ लागला आहे। हॉटेल्स, रेस्टॉरंट, लहान उद्योग आणि खानावळी चालवणाऱ्या व्यावसायिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत गंभीर बनत चालली आहे। काही ठिकाणी तर हॉटेल व्यावसायिकांना सिलेंडर मिळवण्यासाठी मोठी धावपळ करावी लागत असल्याचे देखील चित्र दिसत आहे। परिस्थिती अशीच राहिली तर अनेक छोटे उद्योग आणि खानावळी बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी इस्मा कायदा लागू केला आहे। या निर्णयामुळे गॅस सारख्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा खंडित होऊ नये आणि बाजारामध्ये कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये यासाठी सरकारकडून कडक नियंत्रण ठेवले जाणार आहे। आता तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की नक्की हा कायदा आहे तरी काय, तर सांगते। इस्मा म्हणजे इसेन्शियल सर्व्हिसेस मेंटेनन्स ऍक्ट। हा कायदा भारतीय संसदेने 1968 साली मंजूर केला होता। आपत्कालीन परिस्थितीमध्ये देशातील अत्यावश्यक सेवा सुरळीत सुरू राहाव्यात आणि जनजीवन विस्कळीत होऊ नये यासाठी या कायद्याचा वापर केला जातो। जेव्हा एखाद्या महत्त्वाच्या सेवेत अडथळे निर्माण होण्याची शक्यता असते किंवा टंचाई निर्माण होण्याचा धोका असतो, तेव्हा सरकार इस्मा लागू करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करतं। या कायद्याच्या कक्षेत संरक्षण, स्वच्छता, जलपुरवठा, रुग्णालय सेवा, राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित व्यवस्था यांसारख्या अनेक अत्यावश्यक सेवा येतात। याशिवायच पेट्रोलियम, कोळसा, वीज, पोलाद उत्पादन आणि वितरणाशी संबंधित संस्था आणि कंपन्यांचा या कायद्यात समावेश केला जातो। त्यामुळे अशा सेवांमध्ये कामकाज थांबू नये किंवा पुरवठा खंडित होऊ नये यासाठी सरकारला कठोर कारवाई करण्याचा अधिकार मिळतो। सध्याच्या परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे की घरगुती गॅस सिलेंडरला सर्वात पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे, कारण देशातील कोट्यावधी कुटुंबाचा रोजचा स्वयंपाक याच सिलेंडरवरती अवलंबून आहे। त्यामुळे सामान्य नागरिकांच्या स्वयंपाकघरात गॅसची कमतरता भासू नये यासाठी सध्या सरकार प्रयत्न करत आहे। व्यावसायिक गॅस सिलेंडर आणि उद्योगधंद्यांसाठी लागणारा गॅस हा दुसऱ्या प्राधान्य क्रमांकावर ठेवण्यात आला आहे। म्हणजेच आधी घरगुती गरजा पूर्ण केल्यानंतरच इतर क्षेत्रांना पुरवठा केला जाईल। तसेच गॅस, पेट्रोल आणि डिझेलची साठेबाजी करणाऱ्यांवरती देखील कठोर कारवाई करण्याचे आदेशही केंद्र सरकारने दिले आहेत। बाजारात कृत्रिम टंचाई निर्माण करून काळा बाजार करणाऱ्या विरोधात राज्य सरकारने तातडीने कारवाई करण्याचे देखील निर्देश दिले आहेत। अनेक ठिकाणी विशेष भरारी पथकेही नेमण्यात आली असून गॅसचा गैरवापर किंवा काळा बाजार होत आहे का यावर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे। तेल शुद्धीकरण कारखान्यांना आणि पेट्रोकेमिकल कंपन्यांना अधिक प्रमाणात एलपीजी उत्पादन वाढवण्याचे देखील निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत। देशात उपलब्ध असलेल्या संसाधनांचा जास्तीत जास्त वापर करून गॅसचा पुरवठा वाढवण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। मात्र या सर्व उपाययोजनांदरम्यान सर्वसामान्य नागरिकांच्या मनात एकच चिंता आहे, गॅस सिलेंडर वेळेवर मिळेल का? कारण घरातील स्वयंपाकघरात ते शहरातील छोट्या हॉटेलपर्यंत सर्व काही या गॅसवरच चालतं। आज युद्ध हजारो किलोमीटर दूर असलं तरी त्याचे परिणाम मात्र थेट सामान्य माणसाच्या आयुष्यावर जाणवू लागले आहेत। घरातील चूल पेटती राहावी आणि उद्योगधंदेही चालू राहावेत यासाठी सरकारने इस्मा लागू करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। पुढील काही दिवसांमध्ये परिस्थिती कशी बदलते याकडे आता मात्र संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे।
तर नक्कीच आलेल्या प्रत्येक अपडेटची माहिती तर आम्ही देऊच, पण त्याआधी असेच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालवी ॲग्रिको चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच आपले यावरती काय मत आहे, सरकारच्या या कायद्याची कितपत अंमलबजावणी होईल की मार्केटमध्ये याप्रमाणेच काळा बाजार सुरूच राहील, आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा. धन्यवाद.